नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। तर लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। तर अनेक लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार तर याच्याच प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत, परंतु अद्याप मंत्री असतील किंवा आदित्यताई तटकरे असतील तर आणि मुख्यमंत्री असतील तर यांनी कोणतीही घोषणा या हप्ते वाटपासंदर्भात केलेली नाही। सध्या तरी महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ज्या ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या ठिकाणाहूनच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे। त्यामुळे अपेक्षित आहे की या महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो येण्यास उशीर होऊ शकतो, म्हणजे जानेवारी महिन्याच्या एंडिंगमध्ये न मिळता फेब्रुवारीमध्ये देखील मिळू शकतो। तर अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। सध्या तरी नवीन नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे। या संदर्भात कोणतीही घोषणा मंत्र्यांनी केलेली नाही। वेबसाईट सुरू झाली आहे, परंतु वेबसाईटवर मागच्यासारखे स्टेटस तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झाले हे देखील आता दाखवण्यात येत नाही आहे। संजय गांधी निराधार योजनेचा ऑप्शन देखील आता तिथून काढण्यात आलेला आहे। अपेक्षित आहे की जानेवारीच्या शेवटच्या महिन्यामध्ये घोषणा होईल आणि त्यानंतरच तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत। या महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत। 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला मार्च नंतर मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे अनेक यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये आज हप्ता जमा झाला, संक्रांतीला गिफ्ट मिळणार आहे, अशा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून महिलांची दिशाभूल केली जात आहे। त्यामुळे अशा प्रकारे यापासून सावध राहा आणि या संदर्भात घोषणा होईल आणि त्यानंतरच तुम्हाला आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे 1500 रुपये मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।